टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरात चालत्या बसला आग लागलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागली। प्रवासी त्या बसमध्ये होते आणि आग विझवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। बर्डी बस स्टॉपवरनं ही बस जी आहे ती बेसासाठी निघाली होती, परंतु मध्येच या बसला आग लागली। आग लागल्यावर वाहन चालक जे आहे त्यांनी ही गाडी बाजूला सारली आणि लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। काय झालं होतं नेमकं? अरे काय नाही, मी बर्डीवरून निघालो आणि हे इथंच आग पेटली। तिथं चौकात जशी इकडे पेटली साईडला 50 मीटर विना चाललो मी आणि साईडला दाबून दिली। पॅसेंजरला पहिले उतरवलं। किती पॅसेंजर होते? कमीत कमी 20 असेल, 20 पॅसेंजर असते माझ्या गाडीत। कशामुळे नाही तर शॉर्ट सर्किट झाला असेल। आता 20 प्रवासी थोडक्यात बचावलेले आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आग विझवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। बस स्टॉपवरून निघाल्यानंतर काही अंतरावर आली आणि अचानक आग लागली। वाहन चालक सांगतात की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असेल। ती आग विझवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि थोडक्यात 20 प्रवाशांचा जीव जो आहे तो वाचलेला आहे, कारण की 20 प्रवासी या गाडीमध्ये होते। गाडी सुरू झाली, काही अंतरावर चालली आणि लगेच गाडीला आग लागली। ती आग विझवण्याचा काम जे आहे ते सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामचं गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।